गुड मॉर्निंग. आजच्या एसएमच्या लेक्चर मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण युनिट 3 च्या 5th चॅप्टर वर आलोय. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे एनपीओ आणि सीएसआर. आपल्याला हे दोन फॅक्टर स्टडी करायचे. आपण सेपरेट घेणार आहोत. त्याकरिता सेपरेट लेक्चर घेऊया म्हणजे काय होईल की मिक्सिंग होणार नाही. आता एनजीओ हा जो पार्ट आहे, तर एनजीओ मध्ये नक्की आपल्याला काय स्टडी करायचंय की एनजीओ कशा पद्धतीने काम करते, तिचा रोल काय आहे, मुळात एनजीओ म्हणजे काय आहे. आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं असतं. कदाचित तुमचं नेटवर्क कसं आहे मला माहित नाही, तुम्ही बाकी अवांतर किती वाचन करताय त्याच्यावर डिपेंड आहे. कारण हा जनरल नॉलेजचा पार्ट आहे तसा, पण जरी तुम्हाला माहिती नसेल तरी घाबरण्याचं कारण नाही. आपण इथे रिवाइज करणार आहोत. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन इज अ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे प्रॉफिट बेसवर हा ऑर्गनायझेशन काम करत नाही. दॅट ऑपरेट्स इंडिपेंडेंटली ऑफ एनी गव्हर्नमेंट. ऑपरेट कोण करतं? गव्हर्नमेंट करतं. दे आर फॉर्म टू डिलिव्हर रिसोर्सेस or to serve and address some social and political issues. मग ह्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन नक्की कशासाठी काम करतात? कशासाठी करतात? तर त्या काही सोशल इश्यूज वर काम करतात. ऑब्विसली आपण सोशल मार्केटिंग शिकतो म्हणजे तो त्याच्याशी रिलेटेड पार्ट आहे. हा एक कॉमन जनरल सेन्सचा पार्ट आहे. जसं की सोशल किंवा पॉलिटिकल इश्यूज वर काम करतो. द प्रॉफिट्स अर्न फ्रॉम इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज are reinvested or spent on appropriate non-profit activities. म्हणजे तुम्हाला जे काही अर्निंग होतं, प्रॉफिट्स अर्न होतो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मधून, गव्हर्नमेंट जर ह्या ऑपरेट करतं तर गव्हर्नमेंटला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मधून जे काही अर्निंग मिळतं, प्रॉफिट मिळतं, ते कशावर स्पेंड केलं जातं? या नॉन म्हणजे एनजीओ किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनवर हे काय करतात? एक्सपेन्स करतात. आता नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आर फंडेड थ्रू डोनेशन्स. त्यांना अजून कुठून डोनेशन मिळतं की जे काही सोसायटीमध्ये असणारे पर्सन्स आहेत ज्यांच्याकडे त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन बेस्ट आहे, तर मग अशा पद्धतीने किंवा ते हाय क्लास सोसायटीशी रिलेट करतात, मग ते काय करतात? फंड्स देतात त्या ऑर्गनायझेशनला, फंडिंग करतात, डोनेशन देतात, ग्रांट दिली जाते किंवा गिफ्ट दिले जातात, मेंबरशिप फी दिली जाते, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑल्सो. म्हणजे काही लोकांचा इंटरेस्ट असेल ते इन्व्हेस्टमेंट करतात त्या ऑर्गनायझेशन मध्ये. म्हणजे अशा पद्धतीने ही एनजीओचं काम सुरू राहतं. एनजीओ कॉम्प्राइज ऑफ रजिस्टर्ड ट्रस्ट सोसायटीज. म्हणजे आता एनजीओ मध्ये काय काय येतं? म्हणजे एनजीओ मध्ये रजिस्टर्ड कॉम्प्राइज ऑफ रजिस्टर्ड ट्रस्ट, काही ट्रस्ट असतील, काही सोसायटीज असतील किंवा काही कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील. आता सोसायटीज म्हणजे काय की यामध्ये आपण जनरली सोसायटीचा विचार करतो म्हणजे समाज आपला, की त्यामधलं कोणीही सोसायटी मधला कोणी दोन पर्सन्स असतील, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, नॉन प्रॉफिट कंपनीज असतील. म्हणजे एवढ्या लोकांचा अंतर्भाव कशामध्ये होतो? एनजीओ मध्ये होतो, जे यापैकी कोणी एनजीओ मध्ये काम करू शकतं. सो रोल ऑफ एनजीओ. एनजीओ नक्की काय करतं? डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे डेव्हलपमेंट साठी किंवा आता सोसायटीमध्ये कुठल्या गोष्टीची डेव्हलपमेंट? इट प्रोव्हाइड्स कन्स्ट्रक्ट हाऊसिंग, प्रोव्हाइड इन्फ्रास्ट्रक्चर, ऑपरेट अँड मेंटेन इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे त्यामध्ये पब्लिक टॉयलेट साठी काम करतील ते, किंवा सॉलिड वेस्ट कलेक्शन सर्व्हिसेस म्हणजे साफसफाईच्या मोहिमेत ते असतील, किंवा पब्लिक टॉयलेट्सची मध्ये ती स्कीम आली होती की नाही, गव्हर्नमेंटची होती. मग ते एनजीओ काय करतं की अशा पद्धतीचे जे काही वर्क आहे, सोशल वर्क आहे, तर त्याच्यावर ते काम करतात. आणि सेकंड रोल काय आहे त्याचं बघा, सपोर्टिंग इनोव्हेशन अँड पायलट प्रोजेक्ट्स. म्हणजे जे काही नवीन नवीन प्रोजेक्ट येतात, इनोव्हेशन म्हणजे काय की नवीन काहीतरी प्रोजेक्ट्स येतात, मग ते एखाद्या पर्टिक्युलर प्लेस साठी असतील, मग तिथे काय केलं जातं की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत, मग त्यामध्ये ज्या काही गव्हर्नमेंटची ब्युरोक्रेसी म्हणजे ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट वर्क करणार आहे, तर तिथे तुम्हाला त्या प्रोजेक्ट साठी ही एनजीओ काय करते? हेल्प करते. फॅसिलिटेटिंग कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन कशा पद्धतीने केलं जातं? म्हणजे फॅसिलिटेटिंग म्हणजे काय की इंटरपर्सनल मेथड ऑफ कम्युनिकेशन अँड गेन ट्रस्ट ऑफ द कम्युनिटी. म्हणजे इथे अशा पद्धतीचं कम्युनिकेशन दिल्यामुळे काय होतं की ज्या काही पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या तुम्हाला अंडरस्टँड होतात किंवा त्याची इन्फॉर्मेशन मिळते. ही एनजीओ काय करते? तुमच्यासोबत कम्युनिकेट करते. ह्या पॉलिसी काय आहे गव्हर्नमेंटची, किंवा
त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे काय कॅपॅबिलिटीज असल्या पाहिजेत किंवा तुमच्या लाईफ बद्दल म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी आहे तर त्यानुसार तुम्हाला कुठली पॉलिसी घेता येईल. तर अशा पद्धतीने हे काय केलं जातं, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. तुम्हाला टेक्निकल असिस्टन्स प्रोव्हाइड केले जातात, ट्रेनिंग दिलं जातं नेक्स्ट रोल मध्ये. म्हणजे तुम्हाला जिथे जिथे टेक्नॉलॉजी माहिती नाहीये तुम्हाला ती माहिती करून दिली जाते, त्याचं ट्रेनिंग दिलं जातं या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या थ्रू. रिसर्च अँड मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑल्सो. म्हणजे सपोज इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत तर तिथे तुम्हाला काय करायची गरज पडते, मॉनिटरिंगची गरज पडते. तुमचा परफॉर्मन्स कसा होतोय, तुम्हाला रिझल्ट कसे मिळतायत, मग त्याच्यावर पुन्हा इव्हॅल्युएशन करायचं आणि मग रिसर्च करायचा. अशा पद्धतीने त्या स्टाफचं टोटल स्टडी केला जातो. ऍडव्होकसी फॉर अँड विथ द पुअर म्हणजे काय की ते गरीब लोकांसाठी फार समर्थनीय अशा ह्या एनजीओ काम करतात. यामध्ये जे काही लोक आयुक्त आहेत त्यांचे ते काय करतात, या पुअर पर्सन साठी फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. म्हणजेच की पॉलिसीज आणतात आणि तशा पद्धतीचे प्रोग्राम्स राबवले जातात त्यांच्या थ्रू. ओके, सिंपल आहे ते. म्हणजे जनरली तुमचे सोशल आणि पॉलिटिकल इश्यूज सोडवण्यासाठी ही एनजीओ काम करते. इज दॅट क्लिअर? ओके. थर्ड सेक्टर ऑर्गनायझेशन दॅट इज कॉल्ड टीएसओ. अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. आपण काय शिकलो, एनजीओ शिकलो. नाउ वी हॅव टू सी टीएसओ. थर्ड सेक्टर ऑर्गनायझेशन्स comprise of non-governmental and non-profit making organization. म्हणजे टीएसओ मध्ये काय काय असतं, कशाचा अंतर्भाव असतो, तर नॉन गव्हर्नमेंटल आणि नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन इन्क्लुडिंग. मग आता त्याच्यामध्ये काय काय येतं नॉन गव्हर्नमेंटल किंवा नॉन प्रॉफिट मध्ये, तर चॅरिटीज म्हणजे ज्या धर्मादाय संस्था आहेत ज्या की सोसायटीसाठी वर्क करतात. व्हॉलंटरी अँड कम्युनिटी ग्रुप्स म्हणजे ऐच्छिक असं स्वइच्छेने जे लोक त्यात काम करणारे आहेत. कम्युनिटी मध्ये असे काही ग्रुप्स आहेत तर त्या लोकांचा याच्यामध्ये टीएसओ मध्ये अंतर्भाव होतो किंवा ते यामध्ये समाविष्ट असतात. कॉपरेटिव्ह म्हणजे कॉपरेटिव्ह पण यामध्ये येते टीएसओ मध्ये. ओके. Third sector organizations are a term used to describe the range of organizations that are neither public nor private. म्हणजे हे जे टीएसओ आहे तर यामध्ये कुठल्या टाईपच्या ऑर्गनायझेशन्स येतात, त्यात पब्लिकही नाहीत आणि प्रायव्हेटही नाही. दे आर नायदर पब्लिक नॉर प्रायव्हेट. इट इन्क्लुड्स व्हॉलंटरी म्हणजे काय की स्वइच्छेने काम करणारे, अँड कम्युनिटी ऑर्गनायझेशन्स म्हणजे कम्युनिटी ऑर्गनायझेशन्स आणि व्हॉलंटरी अशा पद्धतीचं याच्यामध्ये डिवायडेशन आहे. यामध्ये नॉट प्रॉफिट, नॉट प्रायव्हेट, नॉट पब्लिक, नायदर पब्लिक अशा पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं. म्हणजे टीएसओ कशासाठी काम करते किंवा कसं काम करते, तर स्वइच्छेने यामध्ये काम केलं जातं. कम्युनिटी ऑर्गनायझेशन्स असतील अँड अदर अँड सोशल एंटरप्राइजेस म्हणजे यांचाही याच्यामध्ये समावेश असेल. की द थर्ड सेक्टर ऑर्गनायझेशन जनरली काय करते बघा आता, दे आर इंडिपेंडेंट ऑफ गव्हर्नमेंट. त्यांचं सेपरेट असं स्वतःचं गव्हर्नमेंट असेल. आर व्हॅल्यू ड्रायव्हन अँड मोटिवेटेड बाय द डिझायर टू अचीव सोशल गोल्स रादर दॅन टू मेक अ फायनान्शियल गेन्स. म्हणजे त्यांना फायनान्शियल प्रॉफिट नको आहे, फायनान्शियल गेन्स नको आहे. त्यांना काय करायचंय की सोशल गोल्स अचीव करणं हे त्यांचं टार्गेट आहे टीएसओचं. Reinvest any surpluses generated in the pursuit of their goals. For this reason, TSO are sometimes called not for profit organization and it have to earn profit to be financially sustainable. म्हणजे काय की यामध्ये जे तुम्हाला प्रॉफिट घ्यायचं आहे ते कशासाठी असेल की स्वतःचा उद्योगधंदा वगैरे करणं हा एक पार्ट त्यामध्ये येतो. फॉर दिस रिझन मग त्याच्यासाठी ते काय करतात की टीएसओ हॅव टू अर्न प्रॉफिट. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या याच्यामध्ये गुंतवणूक करताय आणि त्यातून तुम्हाला काहीतरी प्रॉफिट मिळणार आहे तेव्हा तुम्ही काय कराल की ते याच्यामध्ये इन्व्हेस्ट कराल आणि त्या पद्धतीने तुम्ही फायनान्शियली स्टेबल सस्टेनेबल असं प्रॉफिट तुम्हाला मिळेल. ओके. सो the significance of TSO lies in understanding of the needs of service users and communities. यामध्ये काय काय अंडरस्टँड केलं जातं बघा. टीएसओ जे आहे त्याचे परिणाम काय होतात सिग्निफिकन्स मध्ये तुम्हाला समजतील की अंडरस्टँडिंग ऑफ द नीड्स ऑफ द सर्व्हिस युजर अँड कम्युनिटीज. म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये राहणारे जे पर्सन्स आहेत
सर्व्हिस युजर्स आहेत जे यूज करतात त्या सर्व्हिसेस, पब्लिक सर्व्हिसेस आहेत किंवा काय, तर त्यांच्या गरजा, त्यांच्या नीड्स काय आहेत ते समजावून घेणं. क्लोजनेस टू द पीपल दॅट द पब्लिक सेक्टर वॉन्ट्स टू रीच, म्हणजे ज्या लोकांसाठी तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे किंवा ज्या लोकांसाठी तुम्ही काम करणार आहात, तर त्यांच्याशी एक रिलेशन मेंटेन करणं हे एक TSOच्या थ्रू पॉसिबल आहे. ॲबिलिटी टू डिलिव्हर आउटकम्स, म्हणजे ते अशा पद्धतीने पब्लिक सेक्टर म्हणजे ते फाइंड आउट करतील की ज्याच्यामुळे तुम्हाला काय मिळतील, आउटकम्स, म्हणजे तुमचं रिलेशन त्या पद्धतीने बनेल आणि कदाचित त्यामुळे तुम्हाला आउटकम्स सुद्धा मिळतील. इनोव्हेशन इन डेव्हलपिंग सोल्युशन्स, म्हणजे जे काही तुमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, सोशल इश्यूज आहेत किंवा त्यावर तुम्हाला काहीतरी नवीन सोल्युशन दिलं जाईल यांच्या थ्रू, TSOच्या थ्रू. इफेक्टिव्ह अँड इफिशियंट परफॉर्मन्स इन डिलिव्हरिंग सर्व्हिसेस, म्हणजे सर्व्हिसेस सुद्धा कशा असतील, स्मूथ फंक्शनिंग होईल त्याचं, त्यामध्ये इफेक्टिव्हनेस असेल आणि इफिशियन्सी सुद्धा असणार आहे. ओके, सो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता NPO कसं काम करतं, NGO झालंय आपलं, नॉन गव्हर्नमेंट नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता हा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय, NPO, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, यामध्ये काय, इट इज अन ऑर्गनायझेशन दॅट हॅज बीन फॉर्म बाय अ ग्रुप ऑफ पीपल इन ऑर्डर टू परस्यू कॉमन नॉट फॉर प्रॉफिट गोल. Not for profit goal means this organization is formed to deliver a social cause or for advocating a specific issue. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर इश्यूवर ही जे NPO सेक्टर आहे हे काम करतं. नॉन प्रॉफिट डज नॉट मीन दॅट द ऑर्गनायझेशन डज नॉट इंटेंड टू मेक अ प्रॉफिट. म्हणजे तुम्ही इथे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याचं मिनिंग असं घ्यायचं नाही की इथे आपल्याला प्रॉफिट नको आहे किंवा तसा आपला हेतू आहे, पर्पज आहे. तर इथे आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली बघा, NPO मध्ये the extent to which an NPO can generate surplus revenues may be constrained or use of surplus revenues may be restricted. म्हणजे तुम्हाला एक्सेसिव्ह असं काही नको इथे, ते जनरेट करतील सरप्लस रेव्हेन्यू, पण त्याच्यासाठी काय असणार आहेत की काही अडचणी असू शकतात, मग त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स काय असतील. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन युजेस इट्स सरप्लस रेव्हेन्यू टू फर्दर अचीव इट्स पर्पज ऑर मिशन. म्हणजे तुम्हाला जे काही आउटकम्स मिळतात, जे काही रेव्हेन्यू तुम्ही काय करताय, मिळवताय त्या NPO मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज करताय, तर त्याचा पुन्हा ते तुम्ही कशासाठी वापर करणार आहात, तर तुमच्या मिशन साठी तुम्ही वापर करणार आहात. जे काही तुमच्या आता सध्याचं मिशन आहे, ज्या इश्यूवर तुम्ही काम करताय, तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय कराल, इन्व्हेस्ट कराल. रादर दॅन डिस्ट्रीब्युटिंग इज सरप्लस इन्कम टू द ऑर्गनायझेशन शेअर होल्डर्स ऍज प्रॉफिट ऑर डिव्हिडंड. म्हणजे ही जी सरप्लस इन्कम आहे ती काय केली जाईल की डिस्ट्रीब्यूट करून दिली जाईल. तुमच्याकडे जे शेअर होल्डर्स आहेत तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, त्यांच्यामध्ये ते प्रॉफिट डिवाइड करून दिलं जाईल, डिस्ट्रीब्यूट करून दिलं जाईल. The decision to adopt a non-profit legal structure has certain benefits such as income tax exemption. म्हणजे नॉन प्रॉफिट लिगल स्ट्रक्चर ला बेनिफिट काय मिळतं, तर त्यामुळे तुम्हाला जे काही टॅक्स एक्झम्पशन आहे इन्कम रिलेटेड, तो फायदा, तो बेनिफिट तुम्हाला यांच्यासोबत किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्ही शेअर होल्डर म्हणून काम करताय तर तुम्हाला हे बेनिफिट मिळणार आहे. द सरप्लस रेव्हेन्यू अर्न आर यूज बाय द NPOs टुवर्ड्स इट्स सेल्फ प्रिझर्वेशन. म्हणजे काही एक्सपान्शन प्लॅन्स म्हणजे काय की फ्युचर मध्ये तुम्हाला काही आणखी मोठे इश्यूज का त्याच्यावर तुम्ही काम करणार असाल तर त्यासाठी ते काय करतात की तुम्हाला जे एक्सेसिव्ह प्रॉफिट मिळतं, रेव्हेन्यू मिळतो, तर ते तुम्ही काय करता, या कामासाठी यूज करता, म्हणजे सेल्फ प्रिझर्वेशन साठी वापरला जातो. NPOs have controlling members or a board of directors. मग त्यांच्यासाठी कोण कोण असतं, NPO मध्ये कोण कोण असणार आहे, तर काही कंट्रोलिंग मेंबर्स म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे सुद्धा असणार आहेत. मेनी हॅव पेड स्टाफ इन्क्लुडिंग मॅनेजमेंट, म्हणजे ज्यांना सॅलरी वगैरे दिली जाते किंवा काय, तर असाही स्टाफ असणार आहे. काही अनपेड व्हॉलेंटियर्स सुद्धा इथे काम करतील. एक्झिक्युटिव्ह वर्क विथ ऑर विदाउट कम्पेन्सेशन. ओके, so the presence of large non-profit sector is sometimes seen as an indicator of a healthy economy in local and national financial measurements. म्हणजे नॉन प्रॉफिट सेक्टर जो आहे सोसायटीमध्ये जे काही वर्क ते करतात, तर त्याचा अर्थ काय की आपली इकॉनॉमी हेल्दी आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जर ते वर्क करत असतील तर ऑब्व्हियसली आपली हेल्दी इकॉनॉमी किंवा आपले जे काही नॅशनल अँड लोकल अँड नॅशनल फायनान्शियल मेजरमेंट्स, म्हणजे फायनान्शियली पण काय आहे ते हेल्दी आहे, असा त्याचा अर्थ होतो.
ओके. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स VO, ह्याच्याकडे शॉर्ट नोटच्या दृष्टीने बघा, कारण ह्याच्यावर फार मोठा बिग क्वेश्चन शक्यतो विचारला जात नाही, कारण ह्याची माहिती फक्त तुम्हाला जनरली ते काय काम करतात, त्यांचा रोल काय असेल, अशा पद्धतीनेच लक्षात ठेवायचं. आता VOचं मिनिंग काय आहे? व्हॉलंटरी ग्रुप ऑर युनियन, म्हणजे की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स असं त्यांना म्हणतात. आता इट इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स. VO म्हणजे काय? व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये काय असणार आहे? ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स हु एंटर इंटू अन अग्रीमेंट. जी काही संघटना तयार होते इथे, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स असतात, VO मध्ये काम करतात, त्यांच्यामध्ये काय म्हणजे ते कशा पद्धतीने एंटर होतात तिथे? अग्रीमेंट केलं जातं. युज्युअली ॲज व्हॉलंटियर्स टू फॉर्म अन ऑर्गनायझेशन टू अकम्प्लिश अ पर्पज. म्हणजे त्यांचे काहीतरी गोल्स असतात आणि त्या गोल्ससाठी तुम्ही ॲज अ व्हॉलंटियर काय करता? तिथे एंटर होता आणि त्यासाठी ते अग्रीमेंट्स केले जातात. VO इन्क्लूड ट्रेड असोसिएशन. आता त्यामध्ये काही संघटना आहेत, त्यामध्ये ट्रेड युनियन्स आहेत, किंवा लर्न सोसायटीज, प्रोफेशनल असोसिएशन्स, म्हणजे प्रोफेशनल लोकांच्या काही संघटना आहेत, एन्व्हायरमेंटल ग्रुप्स आहेत. म्हणजे आता बघा, एखादी शिक्षक संघटना काम करते, शिक्षकांवर अन्याय झाला की ती लोक काय करतात? निवेदन देतात किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू गव्हर्नमेंटवर वगैरे सुद्धा दबाव आणण्याचा कार्यक्रम केला जातो. म्हणजे काय की आपल्या हक्कांसाठी, आपले जे राईट्स आहेत त्याच्यासाठी आपण कोणाकडे दाद मागायची? सपोज आपल्याला असं वाटलं की माझ्यावर काहीतरी अन्याय होतोय, तर मग तुमच्या संघटना तयार केल्या जातात आणि त्यांच्यासाठी काम करणारी एक ऑर्गनायझेशन असते, त्यामध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असा प्रकार येतो. व्हॉलंटरी असोसिएशन्स मे बी इनकॉर्पोरेटेड ऑर अनइनकॉर्पोरेटेड. आता यामध्ये तुम्हाला बघा, ही जी कंपनी आहे व्हॉलंटरी असोसिएशन, म्हणजे ह्या ज्या संघटना आहेत त्या कधी कधी कशा असतात की लिगली त्यांना मान्यता दिलेली असते, कायदेशीर मान्यता दिलेली असते, अथवा नसते सुद्धा कधी कधी. पण ऍक्टिव्हिटीज टू बी ओपन टू ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया, म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी हे काम करतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, कास्ट, क्रीड, सेक्स ऑर रेस. म्हणजे तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा आहे हे न बघता इंडियामधले जे काही सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन काम करते. ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व्हिंग द सोशल इकॉनॉमिक नीड्स. Objective of serving the social economic needs of the community as a whole and mainly the weaker sections. Weaker section कुठला आहे की जे खूप पुअर पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी ही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन काम करतात. सोशल इश्यूज कुठले आहेत, तुमच्या इकॉनॉमिक नीड्स कुठल्या आहेत, तर त्या प्रोव्हाइड करण्यासाठी हे विकर सेक्शन साठी मोस्ट ऑफ देम काय करतात? वर्क करतात. अँड मस्ट ऑपरेट ऑन नो प्रॉफिट बेसिस. म्हणजे हे यांचे जे ऑपरेशन्स आहेत ते प्रॉफिट बेस नाही आहेत, म्हणजेच नॉन प्रॉफिट बेस आहेत. अडॉप्ट कॉन्स्टिट्युशनल अँड नॉन व्हायलंट मीन्स फॉर रुरल डेव्हलपमेंट पर्पज. म्हणजे यांचं मेन पर्पज काय आहे? तर त्यांना रुरल डेव्हलपमेंट करायची आहे. मस्ट बी कमिटेड टू सेक्युलर अँड डेमोक्रॅटिक कन्सेप्ट. म्हणजे काय की हे कशा पद्धतीने काम करतात, त्यांची काम करण्याची मेथड काय आहे? तर धर्मनिरपेक्षता किंवा लोकशाही ह्या बेसवर ते काम करतात. आलं लक्षात? म्हणजे इथे कुठल्याही जाती धर्माचा किंवा आपण ज्याला म्हणतो भेदभाव केला जात नाही, जाती धर्म पाळला जात नाही, किंवा लोकशाहीमध्ये जसं जास्त मतांना मान्यता मिळते तसं लोकशाहीचा इथे, लोकशाहीची जी कन्सेप्ट आहे, जी घटनेने तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे आणि त्यांनी जे काही तुम्हाला राईट्स दिलेले आहेत, मतदानाचा अधिकार दिलाय, तुमचे लीडर्स जसे तुम्ही चूज करता किंवा जास्त लोकांचं मत जिथे असेल त्याला मान्यता मिळते, तशा पद्धतीची कन्सेप्ट ह्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची आहे आणि ती त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते. ओके, सो नेक्स्ट इज द स्टेटस ऑफ व्हॉलंटरी सेक्टर इन इंडिया. त्याचं स्टेटस काय? आता सध्या इंडियामध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने काम करतात? सो लेट्स सी. द व्हॉलंटरी सेक्टर हॅज मेड रिमार्केबल प्रोग्रेस ओव्हर द इयर्स. आता बऱ्याच वर्षांपासून ह्या वर्किंग मध्ये आहेत. इट हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल इन ब्रिंगिंग अबाउट पॉझिटिव्ह चेंजेस into the lives of the lower income group people. म्हणजे यांच्यामुळे हे ज्या काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन काम करतात त्यांच्यामुळे काही पॉझिटिव्ह चेंजेस आलेले आहेत.
जसं की पुअर पीपल्स आहेत, लोअर इन्कम ग्रुप पीपल आहे, त्यांच्यासाठी हे वर्क करतात. त्यामुळे त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये थोडासा बदल झालेला आहे. मेनी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आर वर्किंग ऑन क्रुशियल इश्यूज ऍट द ग्लोबल लेवल. आता ग्लोबल लेवलचे कुठले प्रॉब्लेम्स आहेत, कोणते इश्यूज आहेत, त्यामध्ये मोस्टली दिलंय रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन. जिथे जर समजा आता तुमच्याकडे पूर येणं वगैरे याच्यामध्ये जे काही तुमचं नुकसान होतं आणि मग तुमच्याकडे काहीच राहिलं नाही, तर तुमचं पुनर्वसन कसं करायचं. आता पावसाचे दिवस आहेत बघा, अख्खी गावाच्या गावं कधी कधी पुराच्या पाण्याखाली जातात. मग त्यातल्या 1-2च लोक होतात. मग पुन्हा त्या गावांचं पुनर्वसन कसं करायचं. तरी हा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स अशा क्रिटिकल इश्यूज साठी काम करतात, तुमच्या ह्युमन राईट्स साठी काम करतात. त्यासाठी काही डेव्हलपमेंट प्रोग्राम्स बनवले जातात. हेल्थ रिलेटेड ज्या काही कंपेन्स आहेत त्या अरेंज केल्या जातात. एज्युकेशन रिलेटेड काही काम केलं जातं किंवा वॉटर आणि सॅनिटेशनच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर सुद्धा ह्या व्हॉलंटरी पीओ जे आहे ते काम करतं. Although under resource in comparison to business and government, funding for voluntary activities has grown substantially in specific areas with support from major foundations. म्हणजे काही फाउंडेशन कडून यांना सपोर्ट मिळतो. म्हणजे बिझनेस आणि गव्हर्नमेंट याचा जर विचार केला तर फंडिंग व्हॉलंटरी ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना कोण करतो, तर काही फाउंडेशन्स आहेत, मेजर फाउंडेशन ज्या की सपोर्ट करतात. ऍट द सेम टाइम देअर हॅव बीन मेनी डेव्हलपमेंट ऍट द नॅशनल अँड ग्लोबल फ्रंट्स. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने नॅशनल लेवलला काम केले, ग्लोबल लेवलला काम केलं, तर त्याचा इम्पॅक्ट कुठल्या कुठल्या सेक्टरवर होतो. किंवा जे FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्यामध्ये सुद्धा ही विओ काम करते. अँड ग्लोबल रिसेशन also. Over the years, the Indian voluntary sector reach has increased manifold, touching more and more far-flung areas. म्हणजे काय की खूप लांब पर्यंत इंडियन व्हॉलंटरी सेक्टर जे आहेत त्या ऑल ओव्हर वर्ल्ड पर्यंत काम करण्याचा प्रयत्न करतात. भरपूर लांबच्या एरियाज मध्ये जाऊन काम करतात. व्हॉलंटरी सेक्टर हॅज कम अ लॉंग वे अँड द सक्सेस of the sector can be seen by the under mentioned points. आता ह्यांचं जे सक्सेस आहे ते कसं तुम्हाला समजेल, तर त्यासाठी त्यांनी व्हॉलंटरी सेक्टरचं सक्सेस कसं समजणार. इन्क्रीजिंग नंबर ऑफ NGOs. India has currently more than around 3.2 million registered non-government organizations. आपण बरोबर ट्रॅकवर आहोत ना. हा बरोबर, इथेच आहोत. यामध्ये व्हॉलंटरी सेक्टर जे आहेत त्या कशासाठी लॉंग टर्म कसा त्यांचा आपल्याला उपयोग करून घेता येतो, तर त्यांच्या थ्रू कशा पद्धतीने काम केलं जातं. तर इथे त्यांनी काही पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत की ह्या सेक्टरला सक्सेस मिळण्यामागचं कारण काय आहे. तर इथे NGO जे आहेत त्यांचं पर्सेंटेज दिलंय. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स किती प्रमाणात रजिस्टर झाल्या, 3.2 मिलियन. Central Statistical Organization of India states that there are around 4 NGOs for every 1000 people. म्हणजे त्यांनी अर्बन एरियासाठी सपोज अर्बन एरिया मधले 1000 पीपल्स आहेत, तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया त्यांनी काय सांगितलं, काय रोल दिलेला आहे की प्रत्येक 1000 लोकांच्या पाठीमागे किती NGOs काम करतील, 4 NGOs काम करतील. आणि जे रुरल पॉप्युलेशन आहे रुरल पॉप्युलेशन मध्ये 1000% मागे 2.3 NGOs काम करतील. अशा पद्धतीची प्रोव्हिजन याच्यामध्ये दिलेली आहे. इन्क्रीजिंग एम्प्लॉयमेंट, त्यामुळे एम्प्लॉयमेंट तुम्हाला अवेलेबल होईल, तुम्हाला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज मिळतील, काही करिअर ऑप्शन्स मिळतील. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा तो एक काम आहे. डायव्हर्स व्हॉलंटरी सेक्टर अँड वर्किंग ऑन ग्लोबल इश्यूज. ते ग्लोबल इश्यूज वर काम करतात. मग ग्लोबल इश्यूज कुठले आहेत, जसं मी सांगितलं रिहॅबिलिटेशन आहे, ह्युमन राईट्स आहे, डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहे, हेल्थ एज्युकेशन, वॉटर सॅनिटेशन, अशा पद्धतीचे इश्यूज आहेत. त्यावर सुद्धा हे काम करतात. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट दिला की स्टार्टअप ऑफ न्यू ऑर्गनायझेशन स्टार्टअप करण्यासाठी, सेटिंगसाठी, म्हणजे टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, मार्केट, हे सगळ्या इमेन्स ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिल्या जातात ह्या विओच्या थ्रू, किंवा स्टार्ट करण्यासाठी प्रेशराईज केलं जातं न्यू ऑर्गनायझेशन.
ग्रोविंग फंडिंग फॉर व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज, म्हणजे तुम्हाला फंडिंग पण मिळतं, जसं की बिझनेस अँड गव्हर्नमेंट फंडिंग फॉर व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज हॅज ग्रोन सबस्टॅन्शियली इन स्पेसिफिक एरियाज. म्हणजे फंडिंग कुठे किंवा इथे ह्या ज्या व्ह्यू आहेत त्या कुठल्या एरियामध्ये काम करतात, जिथे तुमची गरज आहे, जिथे पुअर पर्सन्स आहेत, इकॉनॉमिक तुमचा थोडासा जो काही बेस आहे तो पुअर असेल, तर अशा ठिकाणी, अशा सोसायटीमध्ये, अशा एरियामध्ये हे लोक फंडिंग जास्तीत जास्त मिळवतात आणि तिथे काम करतात. ओके, सो नाव लेट्स सी स्टार्टिंग अ व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन इन इंडिया, म्हणजे कशा पद्धतीने त्या स्टार्ट झाल्या, किंवा ट्रस्ट सोसायटी सेक्शन 8 ऑफ कंपनी अंडर कंपनीज ऍक्ट 2013. आता विओचा आपण डीप स्टडी करतोय, म्हणजे ह्या स्टार्ट कशा झालेल्या आहेत. तर पहिला पॉइंट येतो त्यामध्ये ट्रस्ट. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इज अ पॉसिबल फॉर्म ऑफ नॉट फॉर प्रॉफिट एंटिटी इन इंडिया. म्हणजे ज्या धर्मादाय संस्था आहेत त्या काय झाल्या, इंडियामध्ये सुरू झाल्या. नंतर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॅन बी एस्टॅब्लिश फॉर व्हेरियस पर्पजेस. आता त्यांचं मेन पर्पज काय होतं ते मेन्शन केलं, की चॅरिटेबल ट्रस्ट ज्या आहेत त्या कशावर काम करतात, तर इन्क्लुडिंग द रिलीफ ऑफ पॉवर्टी. आपल्याला काय करायचंय, गरिबी हटवा, हे जे काही आपण नेहमी ऐकतो. एज्युकेशन, त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करा. आपण काय केलं, रात्रीच्या शाळा सुरू करून लोकांना एज्युकेट केलं, की ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी कुठल्या योजना आल्या, कुठल्या पॉलिसीज आल्या, तर ते त्यांना वाचता लिहिता येतील. त्या पद्धतीने आपण त्यांना काय केलं, फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या. मेडिकल रिलीफ, म्हणजे तुम्हाला आजारासंबंधी काही पॉलिसीज आल्या. प्रोव्हिजन ऑफ फॅसिलिटीज फॉर रिक्रिएशन, म्हणजे इथे तुम्हाला मनोरंजनासाठी काही गोष्टी दिल्या गेल्या. त्यानंतर एनी अदर ऑब्जेक्ट ऑफ जनरल पब्लिक युटिलिटी, म्हणजे पब्लिकसाठी ज्या नेसेसरी सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करण्याचं काम काय केलं, ह्या बीओच्या थ्रू केलं गेलं. पब्लिक ट्रस्ट आर जनरली इरिव्होकेबल, म्हणजे काय, की पब्लिक ट्रस्टला शक्यतो रद्द करता येत नाही. ओके, म्हणजे त्यांना मान्यता असते. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मस्ट रजिस्टर. मग त्या रजिस्टर कशा केल्या जातात, त्यांना जर लिगली मान्यता आहे तर त्यांचं ऑफिस कुठे आहे, किंवा कशा पद्धतीने ते रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केली जाते. कुठलीही संस्था असेल तर तिला रजिस्ट्रेशन करणं हे मस्ट असतं, तेव्हाच तिला आपण मान्यता आहे असं म्हणू शकतो. मग अशा केसमध्ये जे ऑफिस आहे, चॅरिटी कमिशनर ऑफिस, तर तिथे त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्या ज्युरिडिक्शन म्हणजे त्यांची ती कार्यकक्ष आहे, तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. अँड द चॅरिटी कमिशनर of the state in which the trustees register on the trust in order to be eligible to apply for tax exemption. म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो की नाही, मग तुम्हाला जे काही प्रॉफिट मिळतो किंवा काय हे होतं, तर त्यावर टॅक्स एक्झेम्पशन मिळतं तुम्हाला. जर तुमची संस्था रजिस्टर असेल तर टॅक्स वगैरे तुम्हाला भरावा लागत नाही. सो इट इज नेसेसरी टू रजिस्टर इन दॅट ऑफिस. So in metro cities of India, trust can be registered in the office of sub-registrar. म्हणजे मेट्रो सिटीज जे आहेत इंडियामध्ये, तर त्यांना त्यामध्ये ज्या काही ट्रस्ट येतात मेट्रो सिटीज मध्ये, तर त्यांनी कुठे रजिस्टर करायचं, की सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जरी रजिस्ट्रेशन केलं तरी चालणार आहे. सो नेक्स्ट ही सोसायटी. सोसायटीचा काय रोल आहे बघा, की बीओ कशा पद्धतीने काम करतो. सोसायटीज आर मेंबरशिप ऑर्गनायझेशन. सोसायटी मधले, समाजामधले जे काही लोक आहेत ते त्यांची मेंबरशिप असते. दॅट मे बी रजिस्टर्ड फॉर चॅरिटेबल पर्पज, म्हणजे ते सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात चॅरिटेबल पर्पज. म्हणजे धर्मादाय संस्थेसाठी ते काय करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात. सोसायटीज आर सिमिलर इन कॅरेक्टर टू ट्रस्ट, म्हणजे समाज जो आहे तो एक प्रकारे ट्रस्ट आहे, संस्था आहे ती एक. आपण जसं म्हणतो ना समाज संस्था किंवा समाज व्यवस्था. आता त्याच्यासाठी काय काम केलं जातं. ऑल्दो देयर आर फ्यू इसेन्शियल डिफरन्सेस व्हाईल ओनली 2 इंडिव्हिज्युअल्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ ट्रस्ट. कुठलाही ट्रस्ट कशामुळे, संस्था कशी बनते, त्यामध्ये कमीत कमी किती लोक असले पाहिजे, 2 पर्सन्स. बट मिनिमम ऑफ 7 इंडिव्हिज्युअल्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ सोसायटी. म्हणजे तुमचा समाज कधी बनतो, मिनिमम 7 इंडिव्हिज्युअल पर्सन्स त्यामध्ये रिक्वायरमेंट आहे. The applicants must register with the state registrar of societies having jurisdiction in order to be eligible to apply for tax exemption status. म्हणजे तुम्हाला ऍप्लिकंट ला, तुम्ही जे कोणी मेंबरशिप मध्ये आहे, जे ऍप्लिकंट आहेत त्यांनी कुठे रजिस्ट्रेशन करायचं, तर स्टेट रजिस्ट्रार ऑफ सोसायटी. सोसायटीसाठी जे रजिस्ट्रार ऑफिस आहे तिथे त्यांची जी कार्यकक्ष आहे तिथे टॅक्स एक्झेम्पशन साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करणं नेसेसरी असणार आहे. ओके, सो
societies are usually managed by governing council or managing committee. म्हणजे कमिटीज असतील काही त्याच्यासाठी. म्हणजे त्या सोसायटीत ज्या आहेत, ज्या काही ट्रस्ट आहे, तर त्यांना मॅनेज कोण करतं, की मॅनेजिंग कमिटी असतील किंवा गव्हर्निंग काउन्सिल असेल, ज्यामध्ये मेंबर्स असतात आणि ते काय करतात, की ह्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या पाहण्याचं काम हे लोक करतात. इन जनरल इंडियन सिटीजन सर्व ॲज अ मेंबर्स ऑफ मॅनेजिंग कमिटी. म्हणजे इंडियन सिटीजन्स ते मेंबर असतात ह्या मॅनेजिंग कमिटीचे or governing council of societies also. Although there is no prohibition in the societies registration act against non natural legal persons or foreigners serving in this capacity. म्हणजे इंडियन्स काय आहेत तिथले मेंबर्स आहेत, त्या कमिटीचे मेंबर्स आहेत मॅनेजिंग कमिटीचे. पण इथे देर इज नो प्रोव्हिजन इन द सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट अगेन्स्ट नॉन नॅचरल लिगल पर्सन. म्हणजे तिथे मनाई केली जात नाही की म्हणजे फॉरेनर्स असतील किंवा अदर पर्सन्स असतील, नॉन नॅचरल लिगल पर्सन्स, त्यांना काय केलं जात नाही, प्रोहिबिशन म्हणजे त्यांना सुद्धा मेंबरशिप मध्ये येण्यासाठी मनाई केली जात नाही. सोसायटीज आर गव्हर्न बाय द सोसायटीज रजिस्ट्रेशन Act 1860 and which has been adopted by various states unlike trust societies may be dissolved. म्हणजे सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट कधीपासून तयार झाला तर 1860 ला स्टार्टिंग झाला आणि ते अडॉप्शन कधी केलं गेलं म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये. तो जो ऍक्ट आहे बघा, तो लागू होणं आणि तो इम्प्लिमेंट होणं यामध्ये काही डिफरन्स असतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि ते केव्हापासून आपण उपभोगलं, तर त्यामध्ये काही ठराविक टाइम पिरियड जातो. पण 1860 मध्ये जेव्हा हा सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट तयार झाला, त्याचं अडॉप्शन कधी केलं गेलं स्टेट्स मध्ये, अनलाईक ट्रस्ट सोसायटीज मे बी डिसॉल्व्ड. ओके, सो थर्ड पॉइंट इज द, आपण व्हीओ बद्दल स्टडी करतोय बघा. आपण कुठे आहोत की आपण स्टार्टिंग कशी झाली व्हीओची ते बघतोय. आपला हा थर्ड पॉइंट आहे त्यातला. ओके, ट्रस्ट सोसायटी ह्या दोन पार्ट्स पाहिले. आता हा थर्ड पार्ट जो आहे, व्हॉट इज मीन बाय सेक्शन 8 ऑफ कंपनी अंडर कंपनीज ऍक्ट 2013. म्हणजे हा जो ऍक्ट तयार झाला सेक्शन 8 ऑफ कंपनी, त्याच्या अंडर तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे बघा. यामध्ये सांगितले फॉर प्रमोटिंग रिसर्च, सोशल वेलफेअर, रिलीजन, चॅरिटी, कॉमर्स, आर्ट, सायन्स अँड स्पोर्ट्स अँड एज्युकेशन ऑल्सो. म्हणजे ते काय काय प्रमोट, कशा कुठल्या गोष्टींना प्रमोट करतात. सेक्शन 8 ऑफ कंपनी तर ते मेन्शन केलेलं आहे. कंपनीज विच प्रिन्सिपली ऑपरेट फॉर प्रॉफिट एंटिटीज अलाउ सर्टन कंपनीज to obtain not for profit status as section 8 companies as per Companies Act 2013. म्हणजे जे काही कंपनीसाठी प्रिन्सिपल्स तयार केले गेले फॉर प्रॉफिट एंटिटीज, they are allowed to certain companies to obtain not for profit status. म्हणजे प्रॉफिट स्टेटस असणाऱ्या काही कंपनीज होत्या त्यांच्यासाठी प्रिन्सिपल्स होते, आणि जे काही ठराविक कंपनीज होत्या ज्या नॉट फॉर प्रॉफिट कंपनीज होत्या त्यांच्यासाठी स्टेटस च्या अंडर सेक्शन 8 कंपनीज असं काय केलं गेलं, एक ऍक्ट तयार केला गेला 2013 मध्ये, ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासाठी. एनी पर्सन ऑर एनी असोसिएशन ऑफ पर्सन्स, म्हणजे कुठल्याही संघटनेचा माणूस असेल किंवा एखादा सिंगल पर्सन असेल, दे आर इंटेंडिंग टू बी रजिस्टर्ड ऍज अ लिमिटेड कंपनी फॉर चॅरिटेबल पर्पज. म्हणजे त्यांच्यासाठी रिस्ट्रिक्शन काय होतं या ऍक्ट नुसार, तर ते लिमिटेड अशा कंपनीज काय करू शकतात, चॅरिटेबल पर्पज साठी रजिस्टर करू शकतात अंडर सेक्शन 8 कंपनी ऍक्ट. ओके, म्हणजे असं नाही की एक पर्सनला तुम्ही 1000 100 किती ट्रस्ट किंवा याच्यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट तयार करायला आणि त्याचं रजिस्ट्रेशन करायला असं नाही. त्यासाठी ऍक्ट नुसार तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स घालून दिले की तुम्ही मॅक्झिमम किती रजिस्ट्रेशन करू शकता, चॅरिटेबल पर्पज साठी किती लिमिटेशन्स घातले गेले, त्या पद्धतीने तुम्ही त्या रजिस्टर करायच्या चॅरिटेबल ट्रस्ट. रजिस्टर ऑन बिंग सॅटिस्फाईड मे ग्रांट द लायसन्स टू द कंपनी. म्हणजे रजिस्ट्रेशन नंतर रजिस्ट्रार काय करेल की तुम्हाला लायसन्स प्रोव्हाइड करेल कंपनीला. सच लायसन मे कंटेन कंडिशन्स, मग त्यामध्ये काही कंडिशन्स दिलेल्या असतील, सच as it may be deemed necessary by the registrar. मग त्या कंडिशन्स लायसन्सच्या कशा आहेत की ते लायसन किती दिवस चालेल, रिन्युएशन कधी करावं लागेल, म्हणजे रिन्युएट कधी करावं लागेल, किती दिवसांचा तो पिरियड असेल, अशा पद्धतीच्या काही नेसेसरी थिंग्स त्या लायसन्स मध्ये दिलेल्या असतील. सो द रजिस्ट्रार मे डायरेक्ट टू द कंपनी टू इन्सर्ट इन इट्स मेमोरंडम. म्हणजे
त्यांची जी काही निवेदन पत्रिका असते रजिस्ट्रारची त्याच्यामध्ये ती इन्सर्ट केली जाते कंपनी और इन इट्स आर्टिकल्स or partly in one and partly in the other. Such conditions of the license may be specified by the registrar in this behalf. So the section 8 company shall enjoy all the privileges. म्हणजे सेक्शन 8 च्या अंडर येणाऱ्या जेवढ्या कंपनीज आहेत ज्या रजिस्टर झालेल्या आहेत त्यांच्याकडे काही स्पेशल राईट्स असतील, दॅट मीन्स प्रिव्हिलेजेस, अँड बी सब्जेक्ट टू ऑल द ऑब्लिगेशन्स ऑफ लिमिटेड कंपनीज. आणि त्यांच्यासाठी काय असेल ऑब्लिगेशन्स म्हणजे की काही पद्धतीने तुम्हाला रिस्ट्रिक्शन दिलेलं असतील लिमिटेड कंपनीसाठी की तुम्ही कशा पद्धतीने त्याचा वापर करणार आहात. ओके, अ फर्म कॅन बी अ मेंबर ऑफ सेक्शन 8 कंपनी. एखादी फर्म पण काय असू शकते, मेंबर कंपनी म्हणजे मेंबर असू शकते सेक्शन 8 कंपनीची. फर्म सुद्धा त्यासाठी असू शकते. टू अल्टर द प्रोव्हिजन्स ऑफ इट्स मेंबर इन द or articles of association, section 8 company has to obtain the prior approval from the central government. म्हणजे तुम्हाला इन्क्लूड करून घेण्याच्या अगोदर त्यांच्या निवेदन रजिस्ट्रार काय करतो की त्यांच्या निवेदनामध्ये आर्टिकल्स मध्ये तुमच्या फर्मला किंवा तुमच्या चॅरिटेबल ट्रस्टला जेव्हा रजिस्ट्रेशन केलं जातं तेव्हा ते काय करतात की त्यासाठी अप्रुव्हल आणलं जातं सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आणि त्यानंतर तुम्हाला ती परमिशन मिळते, लायसन्स मिळतं आणि त्यानंतर तुम्ही वर्क करू शकता किंवा एक्झेम्पशन घेऊ शकता टॅक्स मधून सुद्धा. इज दॅट क्लिअर? जे अतिशय साधं सिंपल आहे, फक्त ते एक्सप्लेन करायचंय, त्याची थोडीशी माहिती घ्यायची. अगदी तुम्ही नेटवरून घेतली तरी चालेल, पण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही कारण मी ते सर्च करूनच तुम्हाला सांगितलंय. सो इथे जो रेफरन्स दिलेला आहे तो आपल्या आउट ऑफ सिलेबस आहे. पुढचा जो पार्ट तुमचा असणार आहे कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी इन इंडिया, तो आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आज आपण इथे थांबतोय. आपण आज व्हीओ, एनजीओ, टीएसओ अशा पद्धतीने स्टडी केलेला आहे आणि तो तुम्हाला समजलेलाच असेल असं मी इमॅजिन करते आणि इथे थांबते. सो थँक्यू सो मच.